आज आपण बटाटा भजी करत आहोत। त्यासाठी बटाटे चकल्या कापून घेतलेले आहेत, बेसन घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे। नंतर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडासा ओवा घालायचा आहे। यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेला होता अगोदरच। नंतर त्यामध्ये ते बटाटा भजी सोडून घ्यायचे आहेत। नंतर आपण ते छान असे मस्त तळून घेऊयात। ते आपण आता काढून घेऊयात। आता आपण थोडीशी त्यासोबत खाण्यासाठी मिरची तळून घेऊयात।